पुण्यामध्ये शनिवारी राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे, ज्यामध्ये 25,000 महाविद्यालयीन तरुणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेस संचालित विद्यालयातल्याच तरुणींशी राहुल गांधी संवाद साधत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. बघूयात. तरुणाईशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी शनिवारी पुण्यात येणार आहेत. छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलंय आणि पुण्यातल्या SSPMSच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू झाली आहे. 25,000 महाविद्यालयीन तरुणींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. काँग्रेसच्या वतीनं पुण्यासह महाराष्ट्रातल्या तरुणींसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालंय. राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदम 2 दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. राहुल गांधींचा सरसकट तरुणाईशी संवाद नसून काँग्रेस संचालित कॉलेजमधल्या मुलींशी संवाद साधत आहेत, असं फडणवीस म्हणाले. त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, तेही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद. आम्ही शाळा खोलल्या आणि भाजपनी शाखा खोलल्या. मुलं येणार कुठून? शाळेतून येणार की शाखेतून येणार? त्यामुळे त्यांचा जो गैरसमज आहे तो निश्चितपणे शाखेच्या संदर्भात असेल, शाळेच्या संदर्भात नसेल. मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की आम्ही काँग्रेसच्या शाळा, तर शाळा काँग्रेसनीच खोलल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाची धास्ती घेतलेली आहे. आज या देशातला युवक आणि युवती राहुल गांधींच्याकडे एक आशेचं किरण म्हणून पाहत आहेत. त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न राहुलजी करतायत आणि कदाचित त्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्याकडून होत असेल. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. महाराष्ट्रातून, देशातून ज्यांना कुणाला पुण्याला या कार्यक्रमाला यायचं आहे ते रजिस्टर करू शकतात आणि येऊ शकतात. त्यामुळं कुठं एकाच ठिकाणून येणार आहेत असं नाही. मुझे लगता है कि सीएम साहब उनके भी जो वरिष्ठ नेता हैं उनसे भी ऐसी ही प्रेस कॉन्फ्रेंस करने से कहे. राहुल जी तो करते हैं, राहुल गांधी जी छात्रों की गूंज करते हैं, भाजपा क्यों नहीं करती छात्रों की गूंज? और क्यों नहीं बताती कि लाठीचार्ज किसने करवाया? क्यों नहीं बताती टीयर गैस किसने चलवाया? क्यों नहीं बताती कि बिहार में AK-47 किसने चलवाया? बताए भाजपा, करे छात्रों की गूंज. कभी तो छात्रों के भी मन की बात सुने. देशभरात राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी छात्रों की गूंज हा कार्यक्रम घेतला जातोय, ज्यात राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतात. आता शनिवारी राहुल गांधी पुण्यात येत आहेत. राहुल गांधी पुण्यात येणार म्हटल्यावर त्यांचे स्वागताचे बॅनरही लागलेत. हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान राहुल गांधी असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. 22 तारखेला राहुल गांधी पुणे दौऱ्यावरती येत आहेत. त्याची वातावरण निर्मिती काँग्रेसकडून करण्यात येते आणि आपण पाहतोय की पुण्यातल्या अलका चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जे आहे ते थेट राहुल गांधी यांच्या हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान अशा पद्धतीनं बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला पाहायला मिळतो आणि राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण शहरामध्ये लावण्यात येत आहेत. नीटच्या पेपर फुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं. या आंदोलनानं देशभरातील तरुणाई एकवटली. त्यामुळे राहुल गांधींनीही तरुणाईला साथ घालण्याचा प्रयत्न केलाय. 1000 युवाओं में से सिर्फ 12 युवाओं को परमानेंट नौकरी मिलती है. जहां तक डेटा की बात है, आपका डेटा छीन लिया जाता है. बड़ी बड़ी कंपनीज को, जियो को, अदानी को, गूगल को आपका डेटा दिया जाता है और आपको फंसाया जाता है. लोकशाहीमध्ये जे आहे सरकार पक्ष सरकारी काम करतं, लोकांना आकर्षित करण्यासाठी. तसंच विरोधी पक्ष सुद्धा जे आहेत त्यांच्याकडे आकर्षित लोकांना करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखतात. काही चूक आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये. लोकसभा निवडणुकीआधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी देशाचा दौरा केला, ज्याचा फायदा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत झाला. आता केंद्र सरकारपासून ते प्रत्येक राज्यातल्या सरकारांचं लक्ष तरुणाईकडे गेलंय. त्यामुळे तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.